उत्तरोत्तर प्रगती होत जावं याच शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊयात संपूर्ण आर्यन ग्रुपच्या वतीनं। खरं तर या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी रोहनदादांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं आणि त्यांचा हा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय संपूर्ण आर्यन ग्रुपच्या माध्यमातून। मी या ठिकाणी विनंती करेल सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांनाही विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तर मी पुन्हा एकदा विनंती करेल या संपूर्ण आर्यन ग्रुपच्या वतीनं आयोजन समितीच्या वतीनं मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलाही संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतो आहोत। DJ आसिफ SK या दरम्यान मी विनंती करेल सन्माननीय पंकज पाटील साहेबांनाही विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। काही क्षणातच आपण या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतो। तर पंकजी पाटील यांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अगदी काही क्षणातच आपण या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत। तर पंकज पाटील यांचाही एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करूयात आणि हा सन्मान करण्यासाठी मी सागरजी घरत यांना विनंती करेल की आपण आपले शुभ असते। खरं तर सागर घरत हे स्नेही मित्र आहेत, दोघांची जोडी एव्हन जोडी म्हणून संबोधली जाते। तर सागर घरत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते पंकज पाटील यांचा एक विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करावा। DJ आसिफ SK तर या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एक बार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। मी रोहन दादांनाही विनंती करेल की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। आदेश दादांनाही मी विनंती करेन की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे। प्रत्येक दादांनाही मी विनंती करेन, प्रत्येक कातारा साहेबांना विनंती करेल की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे, कारण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो। तत्पूर्वी आणखीन एक विशेष सूचना, येत्या रविवारी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली अर्थातच सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आयोजन दमदार आणि दिमागदार असणार आहे, कारण या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या सर्वांना स्पोर्ट्स बायसिकल देऊन या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे। त्यामुळे या स्पर्धेला देखील आपण आवर्जून हजेरी लावायची आहे। DJ आसिफ SK
तर अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो आहोत. तत्पूर्वी पुनश्च एक बार आयोजन समितीच्या वतीनं सर्व संघांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचं आम्ही मनापूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं. विशेष आभार आपण व्यक्त करूया सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांचं. विशेष आभार आपण या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी विशेष आभार आपण व्यक्त करूया कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं. विशेष आभार आपण व्यक्त करूया संपूर्ण संघांचं, ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं. या सर्वांचं, या संपूर्ण आर्यन्स ग्रुप आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. अंतिम पारितोषिक वितरण सोहळा सुरुवात करूया आपण. सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 मॅन ऑफ द मॅच. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी प्रतीक शेठ कातारा साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. सेमीफायनल 2चा मॅन ऑफ द मॅच ठरला ज्याच्या बॅटमधून आले तब्बल 4 षटकार, 8 चेंडू आणि 26 धावांची बहारदार खेळी. अर्थातच अक्षय ठरतोय सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच. तर निश्चितच या ठिकाणी अक्षय सरोदे मिस्टर 360 आणि या खेळाडूला इथे सन्मानित करत असताना आपण प्रतीक शेठ कातारा साहेबांच्या शुभ हस्ते या खेळाडूला इथे मात्र आपण सन्मानित करतो आहोत. काय जबरदस्त खेळ राहिला सेमीफायनल नंबर 2. आणि अक्षय थांबायचंय कारण फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील ज्याच्या बॅटमधून आले तब्बल 3 षटकार, 1 चौकार, 7 चेंडूंमध्ये 33 धावांची खेळी साकारणारा फायनलचा देखील मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अर्थातच अक्षय सरोदे मिस्टर 360. धन्यवाद प्रतीक दादा. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट वीणाताई पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. आयोजक समितीच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी डिसाईड करण्यात आलेलं आहे. 4 एंजल प्रोडक्शनच्या सर्वा आणि ॲडव्होकेट वीणाताईंच्या शुभ हस्ते दिला जातो. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आज अक्षरशः या मैदानाला ज्या खेळाडूनं स्विमिंग पूल बनवला, डाईव्ह लगावत असताना झेल टिपणारा भावेश ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आर्यन संघाविरोधात तो झेल टिपला होता आणि या आयोजन समितीनं सांगितलं की दॅट वॉज द वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ द सीझन. आणि इथे मात्र सन्मानित आपण करतोय आदरणीय ॲडव्होकेट वीणाताई पाटील मॅडमांच्या शुभ हस्ते. खरं तर यूट्यूब चॅनल 4 एंजलच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्रातील विविध अपडेट्स 4 एंजल प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्याचं काम ते करत आहेत. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी खरं तर आज 2 व्यक्तिमत्वांचा वाढदिवस आहे. आणि जो दुसरा व्यक्तिमत्व आहे अर्थातच या आर्यन संघाचा आयोजनाचा एक भाग असलेला सौदी आता विनंती आहे की आपण याचा आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला आपण सन्मानित करतो आहोत. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला ज्यानं निर्णायक क्षणाला गोलंदाजीच्या माध्यमातून सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवले, संघाला मेगा फायनलचा रस्ता दाखवला. अर्थातच या मैदानावरचा आंद्रे रसल म्हणजे प्रभात ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आयोजन समितीच्या वतीने ही सर्व नॉमिनेशन्स देण्यात आलेली आहेत. प्रभात आंबोरे खरं तर ज्या खेळाडूला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी आयकॉन खेळाडू म्हणून असते, गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खरं तर या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली आणि तोच प्रभात आंबोरे या ठिकाणी ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी अगदी महिलांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, आज पनवेल महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कार्याच्या माध्यमातून ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, आदरणीय
सरस्वतीताई काथारा मॅडमांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात बेस्ट बॅटर ठरतोय. आयोजन समितीनं हा निर्णय दिलाय. परेश कडके ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. परेश कडके ज्या खेळाडूचं या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये स्वप्नपूर्ती झाली. खरं तर त्यानं क्रिकेटिंग करिअरमध्ये अनेक उतार चढाव पाहिले, परंतु स्वप्न होतं क्रिकेटच्या माध्यमातून 4 व्हीलर जिंकण्याचं आणि ज्या खेळाडूचं 4 व्हीलरचं स्वप्न या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पूर्ण झालं. रोडपाली गावाचा कोहिनूर हिरा अर्थातच रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट परेश ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि यानंतर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करेल आदरणीय रोहनदादा, प्रतीकदादा काथारा, ॲडव्होकेट वीणाताई आणि सरस्वतीताई काथारा मॅडम या चारही मान्यवरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती राहिला रॉयल बी संघ. मागच्या आठवड्यामध्ये चॅम्पियन, या आठवड्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रॉयल बी संघ ठरतोय. तुषार शर्मा मन्नी याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा, त्याचबरोबर जर पाहिलं तर अनेक युवा खेळाडू या संघामध्ये आहेत. मग त्यामध्ये बॉबी असेल, तुषार असेल, विराज असेल. आज या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतून विराज खानावकर यानं देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 4थ्या क्रमांकाचा मानकरी रॉयल बी संघ. तुषार शर्मा सलग 2 आठवड्यांमध्ये आपल्या संघाला या खेळाडूंना लीड केलं, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी मी पुन्हा एकदा आमच्या चारही मान्यवरांना विनंती करेल, अर्थातच रोहनदादांना, प्रतीकदादांना, त्याचबरोबर सरस्वतीताई काथारा मॅडमांना आणि राजू भुवड, त्याचबरोबर ॲडव्होकेट वीणाताईंना मी विनंती करेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आज या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या संघाचा खेळ राहिला सुपर, अर्थातच सुपर 11 ठरतोय या स्पर्धेचा. सुपर माऊली हा संघ ठरतोय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. या ठिकाणी जर पाहिलं तर याही संघामध्ये बरेचसे युवा चेहरे आहेत. रामदास महानवर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आहे. कमालीचा खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये या संघाचा देखील राहिला. अनेक मोठ्या संघांना नमवत असताना सेमी फायनल पर्यंतची मजल मारणारा संघ. सर्व मान्यवर, खरं तर आज महिला वर्ग देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर जोडला गेला आहे. आणि खरं तर कळंबोलीच्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी खरं तर सुपर माऊली संघ म्हटलं तर राजू भुवडच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला, कारण राजू भुवड देखील या संघाचा एक घटक होते. आज वैयक्तिक कारणास्तव जरूर या ठिकाणी निश्चितच क्रिकेटपासून थोडासा दुरावला गेलाय. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक तत्पूर्वी आपण यानंतर या संपूर्ण स्पर्धांना आणि खास करून रोहन दादांना आणि या संपूर्ण आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी मी सन्माननीय सरस्वतीताई काथारा मॅडमांना विनंती करतो की आपण आमच्या उपस्थितांना 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शक करावं. भारत माता की. आर्यन स्पोर्ट्स क्लब कलंबोली आयोजित बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2026. खरं तर आज दूध शर्करा योग म्हणजे आपल्या ह्या क्रिकेटचे खरे ओनर राजा रोहन आता आम्ही राजाच बोलतोय. माझ्या मुलाचा तो मित्र आणि मी त्याला मुलगा समजते. कधी त्यांनी माझ्याकडे अर्ध्या रात्री आला तरी माझ्या
अगदी छोटा मुलगा, मी तर बाबू माझा मोठा असेल पण हा छोटा मुलासारखं समजते. खूप मस्ती आई लेकाची असते तशी आमची असते. आणि रोहन त्याचं नाव आहे मला माहितीच नाही कारण मी त्याला राजाच बोलते. खरं तर आज दूध शर्करा योग म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे आणि आपला प्रियेश यांनी मॅचिंगचा सामना ठेवलेला इथे आणि त्या सामन्यासाठी आपल्याला दरवर्षीप्रमाणे ते आपल्याला बोलवत असतात आणि नेहमीच मान सन्मानाने त्याची सर्व फॅमिलीज आपले सर्वांचे लाडके आत्माराम शेठ पाटील आणि आम्ही त्यांना आप्पा बोलतो आणि त्यांची मुलं म्हणजे मी माझीच मुलं समजते. कारण कधी कुठला राजकारणाचा इथे आमच्या इथे योग कधी आला नाही किंवा तुम्ही असं आम्ही तसं आम्ही कधीच बोलत नाही. आम्ही नेहमीच ते मला आईसारखे समजतात, मी मुलासारखं समजते आणि कायम हे आमचं मायलेकांचं नातं असंच राहू द्या आणि तुमच्यावर कधीच कुठला संकट येऊ नये. जर आला तर ही आई तुमच्या पुढे उभे राहणार आहे आणि असेच तुमच्या नेहमीच पुढाकार घेऊन सगळेच आमचे प्रतीक असतील, सर्व तुमची मित्रमंडळी आज सगळे इथे एवढे क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील मंडळी इथे आहे आणि मला वाटतं हे या प्रियेश आणि रोहन आणि आपली विनाताई यांच्या प्रेमाखातर इथे आलेले आहेत आणि मला वाटतं यांना कधीच कुठे माघारी जाणार नाही. ते जरी राजकारणात हारले असतील पण ते राजकारणातले नव्हतेच, ते फक्त समाजकार्य करतात. त्यांचं आयुष्य समाजकार्यात गेलेलं आहे. मला तर सांगण्यासारखं एवढं आहे किती बोलू त्यांच्याविषयी. तुम्हाला असं वाटेल की ही मुलं समजते म्हणून त्यांच्याविषयी बोलते, असं नाही. शाळेतील कितीतरी मुले असतात जे त्यांच्या शाळेत प्रवेश घेतात आणि कोणाला फीचा वगैरे काय प्रश्न असेल तर ते मला फोन करतात, मी विनाला फोन करेल, ती नेहमीच त्यांच्या काय कामाचं वस्तू असेल ती देईल, त्यांच्या फी माफ करेल, असं त्यांचं कार्य आहे. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि आज जेवढे इथे जिंकलेल्या ग्रुप असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आणि जे जिंकले नाही त्यांनी पुन्हा मस्त केला त्यांच्यासाठी शुभेच्छा. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खरं तर आपल्या वडिलांकडून मिळालेला वसा आणि वारसा राजकीय असो सामाजिक असो आज कळंबोलीमध्ये या सर्वांनीच आपल्या अथक परिश्रमाच्या बळावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक आणि हे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व आमच्या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ अर्थातच आर्यन स्पोर्ट्स या स्पर्धेचा आयोजक संघ. खरं तर आयोजनाची जबाबदारी आणि त्याचबरोबर स्पर्धेचा अंतिम सामना खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु हे करून दाखवलंय या युवा खेळाडूंनी आणि या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावत असताना द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि हे मालिकावीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय रोहन आत्माराम पाटील साहेब अर्थातच रोहन दादांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर या खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खरं तर मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक क्रिकेट बॅट देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी निवड करण्यात आलेले या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरलाय सचिन कारवार आर्यन स्पोर्ट्स कळंबोली संघाचा. सचिन कारवार या ठिकाणी आय थिंक सचिन उपस्थित नाहीये त्यामुळे चला या आर्यन संघात ऑन बिहाफ ऑफ सचिन. खरं तर सचिन या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत परंतु ऑन बिहाफ ऑफ सचिन त्याचे मित्र या ठिकाणी मात्र हा पारितोषिक स्वीकारत असताना मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण तत्पूर्वी खरं तर या स्पर्धेसाठी आज ज्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला द व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थातच सुनीलजी लांबोर यांचा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतो आहोत.
एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, ज्यांनी आज तमाम क्रीडा रसिकांची मनं या मैदानावरती जिंकली, ज्यांना अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊनही आपल्या समालोचनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली. स्वतः एक क्रिकेट खेळाडू देखील आहेत आणि त्याचबरोबर समालोचनही करतात. अर्थातच सुनीलजी लांबोर यांचा हा एक विशेष छोटासा सन्मान. त्यानंतर त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र खरं तर आमचे अगदी जवळचे मित्र सुद्धा आहेत आणि गुरुवर्य म्हणून त्यांची ओळख आहे. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला लाभलेला एक गोड आवाज अर्थातच प्रवीणजी अर्जुने सरांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो आहे. बघा समालोचनाची असलेली आवड आज मात्र महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन MP, कर्नाटका अशा विविध राज्यामध्ये जाऊन ज्यांनी समालोचन केलं असे प्रवीणजी अर्जुने सरांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो आहे. त्याचबरोबर आमचे गुणलेखक मित्र कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचे खरं तर मेमरी कार्ड म्हणून ज्यांची ओळख आहे असे योगेशजी वाघ आमचे स्कोरर, त्यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जातो. अरे टाळ्या वाजवायला पैसे लागत नाहीत, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि यानंतर आज प्रत्येक चौकार षटकार आणि त्यानंतर वाजणारं सुमधुर संगीत आपण ऐकलं. अर्थातच SK साऊंड अँड इव्हेंट्स, मी DJ ऑपरेटरला विनंती करेल, खरं तर या स्पर्धेला एक वेगळं सौंदर्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं. अर्थातच SK साऊंड अँड इव्हेंट्स DJ ऑपरेटरचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतो. तर निश्चितच हा शुभ सन्मान या ठिकाणी जरूर केला जातोय. SK साऊंड अँड इव्हेंट्स या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून वेगळं सौंदर्य दिलं जातं, अर्थातच त्यांचाही हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या संपूर्ण स्पर्धा जगभर तब्बल 192 देशामध्ये ज्यांच्या माध्यमातून एकाच वेळेला प्रसारित करण्यात आल्या. खरं तर प्रक्षेपण वाहिनी PTC लाईव्ह आणि PTC लाईव्हचे सर्व अर्थातच KD ब्रदर्स या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, परंतु आपल्या समेत संकेत या ठिकाणी जोडले गेलेत. आज दिवसभर त्यांनी ऑपरेटिंगचं काम पाहिलं. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन मोरे सर असतील, या सर्वांचा, या संपूर्ण टीमचा आपण एकत्रितपणे हा शुभ सन्मान करतोय. PTC लाईव्ह ही संपूर्ण टीम कळंबोलीच्या अगदी तळागाळातील क्रिकेट खेळाडूला ज्यांनी एक व्यासपीठ दिलं, लोकप्रियतेच्या दिशेने घेऊन गेले आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतो. यानंतर मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, अर्थातच या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आणि त्या संघाला मात्र या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक अर्थातच रॉयल ए संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आणि या संघाला सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केलं जाईल. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन या संघाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं. ओके अभिनंदन टीम रॉयल. कमालीचा खेळ या स्पर्धेमध्ये राहिला, चॅम्पियन संघ ठरला. आणि आयोजकांच्या वतीनं सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. या वर्षीची ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. भेटूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.